नार्वेकर सारखा एक हरहुन्नरी फलंदाज आहे. सौरभ सिंग हा देखील त्यांच्याकडे आणि प्रणय कोहलीला विसरून कसं चालेल. नक्कीच बंदर पखाडी गाव याचं नाव मोठं करण्याकरिता त्याचा एक मोलाचा वाटा आहे, तो म्हणजे प्रणय कोहली. मुख्य आयोजक देखील आहेत या स्पर्धेतील. आणि आता क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे आणि पहिल्या षटकाकरिता मला वाटतं नक्कीच दैसर चा एक अजून एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे शार्विनला आमंत्रित केलं गेलं आता गोलंदाजी मार्कवर. मैदानाच्या आत आता दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत आणि पहिली मॅच आपण पाहणार आहोत या दोन्ही दर्जेदार संघांमध्ये. एका दिशेने आपण जर पाहिलं तर दैसरचा संघ आणि एका बाजूला कांदिवली या विभागातील संघ. बंदर पखाडी आणि दैसर यांच्यातील ही पहिली मॅच एक गाव एक संघ फॉर्मॅट मधील. पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय आणि आता टाइम होतोय तो म्हणजे 10:51 10:51 आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल आपण स्टॉपवॉच देखील लावतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय शार्विन हाताळताना. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आहे आणि त्यासोबतच एक डीप मिड विकेट. आणि आपण जर सर्कलच्या आत जर पाहिलं तर एक पॉइंट आहे, एक कव्हर्स आहे, एक मिड ऑन आहे, स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट मिड विकेट. यासहित यशांच्या मागे दैसर बॉईज. चला टाइमर आपण सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. पहिला चेंडू यावेळेला हवेत. जेलची संधी होती पण पॉइंटच्या दिशेने शार्विन नक्कीच थोडेसे नाखुश दिसत आहेत. पण अशा ठिकाणी आता एक धाव आली आहे आणि बंदर पखाडी या संघाचा आता धावसंख्या देखील पुढे चालली आहे. म्हणजे एका धावीवर सागर 11 बंदर पखाडी या नावाने आज ते खेळत आहेत. त्यांचंच होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडमध्ये दर्जेदार खेळी त्यांच्याकडून अपेक्षित देखील आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जेवढे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील एक पर्वणी. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपण झेल पकडला तर आपल्याकरिता 200 रुपयांचं पारितोषिक आहे. तरी प्रेक्षकांनी आता आपली आपली जागा नीट पकडा कारण आज रविवारचा दिवस आहे. 200 रुपयाचं पारितोषिक देखील आहे म्हणजे आज सुपर संडे देखील होऊ शकतो. करण चव्हाण आता स्ट्रायकिंग एंडला. कालच्या दिवसातील अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपण या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहिलं तोच करण चव्हाण बॅटिंग एंडला. चारकोपचा हा देखील एक दर्जेदार खेळाडू. किंग स्पोर्ट्ससाठी बरेच वर्ष त्याची कारकीर्द आपण पाहिली ओपन बॉल क्रिकेटमध्ये. आज तो खेळतोय बंदर पखाडीकरिता. आता शार्विन वर्सेस करण. यावेळेला दिशा निवडली आहे समोरची आणि ज्या ठिकाणी काल थांबला होता तिथूनच पुन्हा एकदा आजचा दिवस देखील सुरुवात केलाय. हा येतोय आजच्या दिवसातील पहिला जय हनुमान चषक. षटकार यस डीजे. बॉल जो अडकलाय. काल ज्या ठिकाणी मी म्हणेन करण चव्हाण यांनी बॅटिंग आपली थांबवली होती तीच आज परत त्याच ठिकाणून सुरुवात. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय करण चव्हाणने. कालच्या दिवसात एकंदरीत 80 धावांहून जास्त त्याने कुठल्या होत्या आणि आता शार्विनच्या दुसऱ्या चेंडूवर प्रहार आपण पाहतोय करण चव्हाणचा. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. आता स्ट्राइक देखील रोटेट करण्यात येते कारण प्रत्येक चेंडू आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवू शकत नाही आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं ना तर स्ट्राइक रोटेशन ही देखील तेवढीच महत्त्वाची. आता विवेक भंडारी आहेत स्ट्रायकिंग एंडवर. बंदर पखाडीचे कर्णधार देखील आहेत. बरेच वर्ष हे पद देखील ते भूषवत आहेत आणि सर्कल ग्राउंड पॉवर प्लेचा एक उत्तम असा फलंदाज विवेक भंडारी असेल आता स्ट्रायकिंग एंडला. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. विवेक भंडारी ऑन स्ट्राइक.
यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक, वेकंट एरिया निवडला आणि फक्त दिशा दाखवण्याचं केलंय काम. हा देखील चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. विवेक भंडारीच्या बॅट मधून हा येतोय अजून एक जय हनुमान चषक चौकार. येस डीजे. विवेक याचा नक्कीच फॉर्म आपण जर पाहिला तर कालच्या दिवसात देखील दिमागदार बॅटिंग केली होती आणि आज नक्कीच त्याचं पूर्ण कुटुंब देखील आज आलंय मैदानाच्या आत मॅच पाहण्याकरिता. आणि अजून एक फटका समोरच्या दिशेने, हा देखील बॉल निघून जाईल 4 धावांकरिता. जय हनुमान चषक चौकार. येस डीजे. सोळा धावा लगावल्या गेल्यात स्कोअर बोर्डवर. या वेळेला हेलिकॉप्टर टेक ऑफ करायचा होता पण बॉल आणि बॅटमध्ये तेवढासा काही संपर्क नाही आणि त्याचमुळे हे ते डॉट बॉल. एका षटकाची होते समाप्ती आणि एका षटकानंतर 16 धावा बिनगडी बाद. त्याच्या विरोधात आता एक कडवं आव्हान ते म्हणजे करण चव्हाणचं. पहिला चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, थोडंसं मिसफिल्ड आपण पाहतोय पण कव्हर देखील चांगलं करण्यात आलं आणि त्याचमुळे एका धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय. आपण पाहत आहात, अनुभवत आहात जय हनुमान चषक 2025. बंदर पखाडी आणि त्यातील सर्वच नवतरुण एकत्रित येऊन लाख मोलाची ही स्पर्धा आज मैदानाच्या आत आपण पाहतोय. पूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजे बंदर पखाडी गावाला. या ठिकाणी गेली कित्येक वर्ष क्रिकेट या गावाने जपलंय, क्रिकेट खेळलंय आणि मोठे मोठे लेजंड खेळाडू देखील आपण या मैदानातून पुढे येताना पाहिलंय आणि तेच काम आता पुढे घेऊन जात असताना बंदर पखाडी या संघ आपण पाहतोय आणि त्यांच्यात मार्फत आज ही जय हनुमान चषकातील लाख मोलाची स्पर्धा सह्याद्रीच्या मैदानात आपण पाहतोय. 17 धावा लगावल्या गेल्या स्कोअर बोर्डवर. पुन्हा एकदा विपिन ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेला सफल आणि स्ट्रोक सुद्धा सफल. बॉल निघून गेलाय षटकाराकरिता लांबच लांब. 6 धावा षटकार. येस डीजे. कालच्या गोष्टीत जर पाहिल्या ना तर विवेकनी पूर्ण मैदानाची चाचणी करत असताना फलंदाजी केली होती आणि तीच आज देखील, कारण होम ग्राउंड आहे, विवेकला माहीत आहे की कुठल्या दिशेने मी फटके खेळू शकतो आणि षटकार आलाय आता. यावेळेला रिव्हर्स, काय फटका सजवलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत 4 धावा चौकार विवेक भंडारीच्या बॅटमधून.
आणि मैदानाच्या आत आज विवेक भंडारी एका वेगळ्याच फॉर्मात आपण पाहतोय त्याला. एकंदरीत त्याचं पूर्ण कुटुंब देखील आलंय. त्याचा छोटा मुलगा देखील आज मॅच पाहण्याकरिता मैदानात आलेला आहे. आणि त्याचमुळे की काय आज विवेक भंडारी ऑन फायर. यावेळेला जास्त शफल करून स्ट्रोक खेळायचा होता. रिस्की रन देखील घेण्याचा प्रयत्न, पण यावेळेला करण धावत धावत चारकोपपर्यंत पोहोचले. आणि त्याचमुळे आता फक्त एक धाव, 28 धावा स्कोर बोर्डवर. चांगली सुरुवात मी म्हणेन, कारण अजूनही एकही गडी बाद झालेला नाही. आणि त्याचमुळे एक जमेची बाब आहे सागर 11 बंदर पखाडी या संघाकरिता. पुन्हा एकदा करण चव्हाण ऑन स्ट्राईक. सामना करेल बिपिनचा. या वेळेला समोरच्या दिशेने अजून एक फटका. शार्विन धावतोय, पळतोय, पण नाही थांबणार हा बॉल. हा देखील निघून जातोय चौकाराकरिता करण चव्हाणच्या बॅटमधून. अजून एक चौकार. चौकारानंतर आता धाव फलक पुढे सरकते ते म्हणजे 32 धावा. काय सुरुवात आपण पाहतोय करण आणि विवेक याच्या मार्फत. अजून एक समोरच्या दिशेने शार्विन आहेत, चूक होणार नाही. आणि अशा प्रकारे पहिला धक्का, पहिला हादरा. फर्स्ट विकेट गोज डाऊन फॉर सागर 11 बंदर पखाडी. येस डीजे. मध्ये कामेश स्पोर्ट्सचे सर्व कामेश पेडणेकर यांचं शुभ आगमन झालंय. कामेशदा तुला मंचावर यायची विनंती करतोय. कामेश पेडणेकर हे देखील एक हर होणारी असं व्यक्तिमत्व, तेवढाच चांगला क्रिकेटर. आणि आज त्याचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. जर्सी प्रिंटिंग म्हणा, पूर्ण त्याच्याकडे सेटअप आहे त्याचं. आणि त्याचेच प्रणेते म्हणजेच कामेश पेडणेकर झाले आहेत मैदानाच्या आत. कामेशदा तुला विनंती असेल, तुला मंचावर यायचं आहे. नक्कीच आपले मॅन ऑफ द मॅचचे जर्सीज देखील त्यांच्याकडूनच पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट क्वालिटी जर्सीजची. आणि प्रिंट्स देखील आपण पाहिले तर अगदी दर्जेदार. आता देवराज आलाय गोलंदाजी मार्कवर. देवराज लेफ्ट आर्म गोलंदाज हा अगदीच दर्जेदार. ह्याची देखील गोलंदाजी आपण प्रत्येक वर्षात पाहतो. बिपिन भाई आपके पास अभी 12 मिनट है. 12 मिनट में आपको ये 2 ओव्हर्स पूरे करने हैं. चल वळूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. देवराज आता आलाय आणि मैदानाच्या आत पोहोचतोय तो म्हणजे सौरभ सिंग चिचा. यावेळेला बिग हिट करायचा प्रयत्नात होता विवेक भंडारी, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि बॉल निघून गेलाय डीप मिड विकेट कडे. आणि त्यामध्ये आता एक धाव कंप्लीट झाली आहे. देवराज हा देखील बरेच वर्ष मोठ्या लेवलचं क्रिकेट आपण त्याला खेळताना पाहतोय. आणि परफेक्ट बॉलिंग ज्याला म्हणू शकतो तोच देवराज आता मैदानाच्या आत. पण त्याच्या समोर आता आवाहन आहे ते म्हणजे सौरभ सिंगचं. हिटमॅन सौरभ सिंग म्हणून त्याला ओळखलं जातं. लांबवरचे षटकार मारण्याकरता त्याला ओळखलं जातं. सौरभ आलाय आणि आल्या आल्या तेच केलंय ज्यासाठी ओळखला जातो. एकच मारलाय पण लांबवर मारलाय षटकार. सौरभ सिंग षटकाराकरिता धाडलाय आणि याचकरिता ओळखला देखील जातो सौरभ सिंग. लांबवरचे षटकार मारणं ही नक्कीच त्याची आवड आहे आणि तेच तो करतो मैदानाच्या. जेव्हा कधी तो येतो ना, षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपण पाहतो. पण मैदानात अजून एक नाव महत्त्वाचं आहे ते म्हणजे विवेक. ओपनिंग पासून हा फलंदाज मैदानाच्या आत आपलं काम करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावाकरिता. ही फलंदाजी आपण प्रत्येक वेळेला पाहतो त्याची. अजून एक समोरची दिशा, परिणाम तोच. धावा मिळतील अर्धा डझन कारण फटक्यात होतं लांब लांब वजन. येस डीजे.
तर 2 मध्ये 2 षटकार तर आले आहेत, तर 3 मध्ये 3 आजच्या दिवसातील पहिल्याच मॅचमध्ये षटकार पाहू का आपण? आणि सौरभ हे करू शकतो, सौरभने बऱ्याचदा हे केलंय, पण देवराजला देखील माहित आहे की कमबॅक कसं करावं. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. हा देखील निघालाय सफारी करत षटकाराकरिता. वॉट अ शॉट, बिग हिट, 6 धावा. येस विजय. सागर 11 बंदर पकाडी या संघाचे 50 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. 51 ऑन द स्कोर बोर्ड. आपल्याच विभागातील हा संघ आहे आणि या संघाची कामगिरी अगदीच धमाकेदार, कारण विवेक आणि सौरभ सिंग. काही लोक फोन चार्जिंगला लावतात, तर मला वाटतं सौरभ बॅट चार्जिंगला लावून आलाय मैदानाच्या आत. षटकारांची आता बोलतोय तो, कारण 3 मध्ये 3 षटकार आता त्याच्या बॅटमधून आलेत आणि नक्कीच आता चर्चा होईल मैदानाच्या आत. 51 धावा आता लगावल्या गेल्यात. 7 मिनिटांची कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे 2 षटकांकरिता. पुन्हा एकदा देवराज. हा देखील बिग हिट. जाओ घेऊन या बॉल, कारण मी मारतोय षटकार. सौरभच्या बॅट सलग 4था षटकार. येस डीजे. मध्ये 4. नक्कीच आता दडपणात असेल देवराज. काय फलंदाजी होते सौरभ सिंगची. चिचा हवेचा जोत ज्या ठिकाणी आहे ना, त्याच ठिकाणी लांबवरचे षटकार. आता 5 मध्ये 5 येतील का? 4 मध्ये 4 षटकार तर आलेत. यावेळेला बॅटची आतली कड लागून बॉल मागच्या दिशेने निघून चाललाय, पण चांगलं काम आपण पाहतोय यष्टीरक्षक करतायत. आणि आता 4 षटकांची होते समाप्ती आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 58 धावा. आपल्याला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. आता 7 मिनिटांचा खेळ राहिलाय. जेपी आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. $58 ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला सौरभ सिंग. ओहो, यावेळेला काय चेंडू हाताळला होता, पण चूक झाली आहे यष्टीरक्षकाकडून आणि बॉल नाही थांबणार. 22च्या रूपात हा देखील चौकार. जय हनुमान चषक 2025 आपण पाहत आहात. बंदर पकाडी गाव आणि सह्याद्रीतलं आयोजन. येस जय. आपले सकाळची थोड्या वेळात ते देखील सज्ज राहतील. यावेळेला वाईट बॉल आणि नक्कीच यशांच्या मागे चांगलं काम बिपिन यांचं आपण पाहतोय. अतिरिक्त धाव आता येथे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकाच चेंडूत आता 5 धावा खर्च केल्या. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला पुल करायचं होतं, पण पुल थोडं सक्सेसफुल नाही. देवराज आहेत त्या ठिकाणी, बॉलचा पाठलाग करतोय, पण चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आणि 2 धावा अजूनही कंप्लीट होतील. आणि या षटकात आतापर्यंत तरी जैनेश पटेल यांनी रोखून ठेवलंय सौरभ सिंग या नावाच्या वादळाला, कारण चांगले चेंडू तो हाताळतोय.
आणि दुसऱ्या डावात आपण जयनेशची देखील फलंदाजी पाहणार आहोत. अगदी टेक्निकली साऊंड हा देखील फलंदाज. पण त्याआधी वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. चला अजून एक आलाय लांबच लांब, हा देखील जाईल षटकाराकरिता 6 धावा. येस डीजे. ते 33 धावांवर फलंदाजी करतोय सौरभ सिंग. कारण काय फलंदाजी केली आहे त्यांनी. 5 षटकार लगावलेत. एकंदरीत तो 8 चेंडू खेळलाय आणि 8 मधले 5 त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. प्रेक्षकांसाठी नक्कीच आता ऑफर आहे जोपर्यंत सौरभ सिंग बॅटिंग करतोय. फुल टॉस. पाहूया पंचांचा कॉल काय येतोय. नो बॉलचा कॉल रिव्ह्यू नाही आहे मैदानाच्या आत. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आपल्याला मानावं लागेल. आणि चला नो बॉलचा कॉल आहे. रिव्ह्यू नाही आहे. देर इज नो रिव्ह्यू. अंपायर रिव्ह्यू सुद्धा नाही आहे. मला कळवत आहेत अंपायर रिव्ह्यू सुद्धा नाही आहेत. ठीक आहे अंपायर्स रिव्ह्यू आहे. चला नो बॉल आहे म्हणजे आता फ्री हिट देखील असेल. 74 74 धावा. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेला एक चांगला चेंडू. नक्कीच वाईट बॉलचा अपील करत होता सौरभ पण बॉल बऱ्याच आत. चांगलं कमबॅक आपण पाहतोय जयनेशाचं. पण मैदानाच्या आत सौरभ सिंग चांगलीच कामगिरी करतोय आतापर्यंत. यावेळेला अजून एक चांगला चेंडू. जयनेश पटेल काय गोलंदाजी करतायत. अगदी कमबॅक केलंय या षटकात. ज्या ठिकाणी धावा खूप येत होत्या ना त्या ठिकाणी रोखण्याचं काम केलंय जयनेश यांनी. शेवटचा एक बॉल आहे. विवेक भंडारी असतील आता स्ट्रायकिंग एंडला. लास्ट बॉल टू गो. यावेळेला शफल करून खेळायचा होता पण बॉलची गती ओळखता आलेली नाही आणि त्याचमुळे ओव्हरची आता होते समाप्ती. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 75 धावा. चला आता खेळाडू आत येणार नाही कारण दैसर बॉईज या संघाने नक्कीच टाइमात पूर्ण 4 षटकं पूर्ण केलेली आहेत आणि त्याचमुळे आता 5व्या षटकात देखील आपण तो खेळ पाहू प्रॉपर क्रिकेटिंग रूल्स नियमाच्या हिशोबाने. 75 धावा लगावल्या गेल्यात स्कोअरबोर्डवर. 75 ऑन द स्कोअरबोर्ड. शार्विन आता येईल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. पहिल्या षटकात देखील शार्विन यांनी चांगलीच गोलंदाजी केली होती. चला आता मी कॉल देतोय साई माऊली आणि AR स्पोर्ट्स दैसर दोन्ही संघनायक लगेच जोडायचं आमच्यासोबत. आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये जर संघ उपस्थित नसेल तर नक्कीच आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. AR स्पोर्ट्स आणि साई माऊली दोन्ही संघनायक
या वेळेला बिगेट करायचा होता पण नक्की शार्विन यांनी कमबॅक केलंय आणि हातातला झेल या वेळेला ड्रॉप होतोय आणि 2 धावा देखील पूर्ण. या वेळेला नक्कीच काहीतरी चुकतंय पहिल्या मॅच मध्ये. संजय 11 महादेव दैसर बॉयज या संघाकडनं, कारण सोपे झेल त्यांच्याकडून ड्रॉप देखील होताना पाहतोय आणि मिस फिल्डिंग देखील आपण पाहतोय आणि त्याचमुळे आता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आणि आता पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. सौरभ सिंग येतो स्ट्रायकिंग एंडला. 77 धावा आता लगावल्या गेल्यात. 12 बॉलमध्ये 38 वर खेळतोय. 50 धावा करण्याची त्याच्याकडे देखील संधी. ग्रेट बॅटिंग बाय सौरभ सिंग अँड विवेक भंडारी. पण सेकंड इनिंग मध्ये महादेव संजय बॉयज यांच्याकडे देखील उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. जैनेश पटेल असतील, मनन असतील, अवधूत असतील, शार्विन स्वतः, दर्शन देखील आहेत. या मॅच मध्ये मजा येणार आहे. पण आता 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. या वेळेला ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर. पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतील आणि वाईट बॉल खेळवतील. सत्याहत्तर धावा आता. 78. शार्विन नक्कीच या षटकामध्ये प्रयत्न करतील कमबॅक करण्याचा. संधी देखील त्यांनी निर्माण केली होती. या वेळेला विकेट, मोठा फटका, 6 धावा, षटकार. येस विजय. आ 84 धावा लगावल्या गेल्या स्कोर बोर्डवर. 84 आणि फक्त गडी गमावलाय तो म्हणजे 1. सौरभ आता 44 वर जाऊन पोहोचले. 13 चेंडू आणि 44 वर सौरभ सिंग. पुन्हा एकदा शार्विन सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. आणि या वेळेला बॅटची बाहेरची कळ, झेल पकडण्याची संधी आणि हा देखील झेल होतोय ड्रॉप. म्हणजे पुन्हा एकदा संधी आणि संधी असेल सौरभ सिंगकडे. 2 जीवनदान देखील त्याला आता प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये. 46 धावांवर आता वैयक्तिक जाऊन पोहोचलाय सौरभ सिंग. म्हणजे आजच्या पहिल्या मॅच मध्ये पहिला अर्धशतक देखील आपण पाहू शकतो. पण शार्विन करेल तर नक्की काय, कारण संधी त्यांनी निर्माण केली पण 2दा झेल ड्रॉप झालेत. एकदा स्वतः शार्विन यांनी ड्रॉप केला आणि नंतर पॉइंटच्या खेळाडूंनी एक सहज झेल सुटतोय त्याच्याकडून. 46 धावांवर आता सौरभ सिंग. चला, आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक येत आहे सौरभ सिंगच्या बॅट मधून. बॅट दाखवायची आहे सौरभ. ब्रँड ऑफ बंदर पखाडी हा देखील फलंदाज आजच्या दिवसात चमकलाय. 50 धावा, जोरदार टाळ्या होत राहू द्या. जय हनुमान चषकात दुसरं अर्धशतक आपण पाहतोय सौरभ सिंगच्या बॅट मधून. येस विजय. हे चूक होणार नाही. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 93 धावा झालेल्या आहेत आणि या षटकातील आता 1 चेंडू शिल्लक असेल. स्कोर बोर्डवर जर या चेंडूवर जर षटकार आला तर नक्की 100 धावांचं लक्ष होऊन बसेल. आणि आता विवेक भंडारी आहे ज्यांनी मॅचचा पहिला बॉल फेस केला होता आणि तो शेवटचाही बॉल फेस करतोय. यावेळेला चांगला चेंडू, बॅटची कड आणि बाद व्हावं लागतंय विवेक भंडारी याला. 93 धावा लगावल्या गेल्यात आणि 94चं आता लक्ष असेल. पहिल्याच मॅच मध्ये सौरभ सिंगचे 50 धावा आपण पाहिल्या.
व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 15 चेंडू आणि 50 धावा कुठत असताना आजच्या दिवसातील अर्धशतक वीर ठरतोय सौरभ सिंग म्हणजे चिचा. व्हेरी वेल प्लेड. एकदा बॅट दाखवायची आहे सौरभ सर्वांनाच. चांगली फलंदाजी आपण पाहिली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धावा पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिल्यात. आणि बंदर पकाडी आपण एंटर करत असताना एका सिंगल लाईन मध्ये एंटर व्हायचंय मैदानाच्या आत. आपण पाहतोय सौरभ सिंग याला 50 धावा पहिल्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. पूर्ण संघ त्याच्या अभिवादनासाठी आता सज्ज आहे. पण तेवढीच चांगली फलंदाजी विवेक भंडारीची देखील, कारण मॅचच्या पहिल्या चेंडूपासून जो फलंदाज मैदानाच्या आत होता त्यांनी देखील उत्कृष्टची फलंदाजी केली. 94 धावांचं लक्ष्य आहे. वळू आपण लगेच दुसऱ्या धावाकडे. तोपर्यंत संधी देऊया डीजेला. करिता आपण नक्कीच पाहणार आहोत संजय 11 महादेव दहिसर बॉईज या संघाला. देखील दिमागदार असा हा संघ. 94 धावा आपण पाहतोय स्कोअर बोर्डवर. पण जर संजय 11 महादेव दहिसर बॉईजचे जर फलंदाज पाहिले ना तर हे देखील हा टार्गेट चेस डाऊन करू शकतात, कारण अगदीच दर्जेदार फलंदाज यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत. चला आता आपण वळतोय पुढील मॅचच्या टॉसकडे. साई माऊली आणि AR स्पोर्ट्स कर्णधार लगेच या आमच्यापर्यंत संपर्क साधा. साई माऊली आणि AR स्पोर्ट्स. जर संघ आला नसेल तर नक्कीच आपण ओव्हरमध्ये कपात करणार आहोत. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. बंदर पखाडी आपला देखील साठी सूचना आहे. 4 षटक 20 मिनिटं. तसं झालं नाही तर एक अतिरिक्त खेळाडू आत घ्यावा लागेल. आपल्याकडे नक्कीच पहिल्या डावात जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी झाली बंदर पकाडी या संघाकडून. पण आता जैनेश पटेल यांच्याकडे देखील सर्वांचंच लक्ष राहणार आहे,
कारण हा देखील एक फलंदाज चौफेर फटकेबाजी करतो आणि 94 धावा नक्कीच सहजरित्या चेस डाऊन देखील होतील जर जयनेश पटेल पूर्ण 5 षटक खेळला तर, कारण हा देखील एक दर्जेदार असा फलंदाज आणि त्याच्यासोबत चौकार आलाय जयनेशच्या बॅटमधून. काय क्रॅकिंग शॉट आपण पाहिला. 4 धावा. अजून एक चांगला फटका पण यावेळेला एलिव्हेशन जास्त. विवेक भंडारी आहेत बॉलच्या खाली. चूक होणार नाही आणि पहिली विकेट डाऊन. मनन सिट्रा कप मनोरी या ठिकाणी त्यांनी 50 धावांची खेळी केली होती. एक हाती पूर्ण स्कोर आपल्या संघाकरिता बनवला होता. तोच आता मनन जातोय मैदानाच्या आत. लेदर बॉलचा देखील तेवढाच अनुभव. मननला बरेच वर्ष आपण लेदर बॉल देखील खेळताना पाहतोय. पण आता संघाची गरज वेगळी आहे कारण स्पर्धा वेगळी आहे आणि या ठिकाणी मननला नक्कीच उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. आजपर्यंत तो करत आलाय. चला टॉस साठी आपण वळणार आहोत. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस आपण करून घेऊ. साई माऊली विरुद्ध AR स्पोर्ट्स. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. मनन ऑन स्ट्राइक. सामना खेळेल प्रणयचा. यावेळेला काय सुंदर बॉलने गिरकी घेतली आहे. निघून जातो यष्टीरक्षकांच्या हातात. यष्टीच्या मागे ग्लेन वैतीला आपण पाहतोय. हा देखील एक लेजंड खेळाडू. सुप्रीमो चषकातील मॅन ऑफ द सिरीज आणि बरेच वर्ष ज्यांनी देखील क्रिकेट गाजवलंय. बंदर पकाडीचं नाव क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी मोठं केलं तोच ग्लेन वैती यष्ट्यांच्या मागे. पण आता एक यंगस्टर बॅटिंगला आहे तो म्हणजे मनन. दर्जेदार असा हा देखील खेळाडू. यावेळेला फक्त बॉल हवेत. पुन्हा एकदा विवेक येतोय बॉलच्या खाली पण चूक झाली आहे लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. मनीष चुकतोय आणि या चुकीला माफी नाही. आणि आता संधी असेल मननकडे. मनन सारख्या फलंदाजाला जर आपण संधी देतात तर नक्कीच ती संधी कधी कधी तुमच्यासाठी खतरा देखील होऊ शकते. बंदर पकाडी या संघाकरिता नक्कीच लंडन वरून आता पारितोषिक आलंय ते म्हणजे केतन पाटील साहेबांकडून. प्रत्येक विकेटवर 500 आणि हॅट्रिक करिता 2000 रुपये देण्यात येणार आहेत. यावेळेला जास्त शफल करून खेळायच्या प्रयत्नात होते. बैठक शॉटचा या ठिकाणी प्रयत्न होता.
पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि त्यामुळे अजून एक डॉट बॉल. चला साई माऊलीचे कर्णधार आलेत. AR स्पोर्ट्स आपला देखील कर्णधार येऊ द्या लगेच. पहिलं षटक हाताळत असताना प्रणय आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहतोय. यावेळेला सेन्सिबल बॅटिंग. अगदी स्ट्राईक आता रोटेट केली आहे आणि एका षटकाची आता होते समाप्ती आणि एका षटकाखेरीस स्कोर बोर्ड 7 धावा 1 गडी बाद. येस DJ. गेलं तोच अजिंक्य पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. टाइम लिमिटचं लक्ष द्यायचं आहे बंदर बखाडी. आपण टाइम लिमिट लावत सामना पूर्ण करणार आहोत. मनन असेल स्ट्राईक एंडला. सामना करेल तो म्हणजे अजिंक्यचा. चांगला फटका यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मनीष आहेत. यावेळेला चूक होणार नाही आणि अजून एक विकेट गोस डाऊन. मननला परतावं लागतंय. आहेत अजिंक्य. प्रणय देखील ठरले आहेत 500चे मानकरी. कारण प्रत्येक विकेट साठी केतन पाटील यांनी 500 रुपयांचं पारितोषिक लावलंय. थेट लंडनवरून हा सामना ते पाहतायत आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा जे बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडतील त्यांच्याकरिता 200 रुपये आहेत. शार्विन आता आलेत नवीन फलंदाज. यांनी देखील या हंगामात एक 50 धावांची खेळी केली होती वर्सोवा या ठिकाणी. ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये यांचं देखील नाव अग्रगण्य या हंगामात आपण पाहिलंय. मी म्हटलं होतं या हंगामात अगदी फॉर्मात आहेत शार्विन आणि तेच करत असताना षटकाराकरिता पाठवलंय चेंडूला सीमारेषा पार. षटकार. येस DJ. हंगामात खूप फॉर्म मध्ये आहेत आणि तेच करत असताना षटकार आता आलाय त्यांच्या बॅटमधून. AR स्पोर्ट्स आपण आला आहात का? AR स्पोर्ट्स कर्णधार लगेच या. वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे. शार्विन ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहिला अजिंक्याच्या मार्फत. गतीमध्ये केलेलं हे परिवर्तन आणि त्याचमुळे आता बीट झालाय शार्विन. पण शार्विन या मॅच मध्ये नक्कीच एक महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे आणि आतापर्यंत अवधूत याला स्ट्राईक आलेली नाही कारण तो आत्ता देखत नॉन स्ट्रायकिंग एंडला उपस्थित आहे. यावेळेला अजून एक चांगला बॉल. यशच्या मागे चुकला एक लेन वैती पण त्याच्या मागे नक्कीच कव्हर आपण पाहतोय. कव्हर चांगलं झालंय. राहुल मोरे आणि सौरभ सिंग होते त्या ठिकाणी. चांगली कामगिरी त्यांची देखील. अजिंक्य धुमाळला आपण पाहतोय कालपासून चांगलीच गोलंदाजी ते करतायत. यावेळेला अवधूतकडे पहिल्यांदाच या मॅच मध्ये आलेली स्ट्राईक आणि त्यावर एअर स्ट्राईक देखील केलाय. पाहूया किती धावा देऊन जातील. प्रणय कोळी होते त्या ठिकाणी आणि बॉल मैदानाच्या आत जडलाय आणि त्याचमुळे आता 2 धावा अजून ऍड होतील.
नक्कीच आउटफील्ड थोडं स्लो आपण पाहिलं त्या ठिकाणी आणि बॉल अडला आणि त्याचमुळे आता 2 धावा. अवधूत हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. नक्कीच त्याची फलंदाजी देखील आपण पाहतो बऱ्याच स्पर्धांमध्ये आणि तेच आज देखील तो करतोय मैदानाच्या आत. यावेळेला काय गिरकी घेतली आहे बॉलनी, पहिल्यानंतर अगदी काटा बदललाय आणि अशाप्रमाणे आता हे देखील षटक होत आहे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या होते ती म्हणजे 16 धावा. येस डीजे. यांच्यातर्फे 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय प्रणयसाठी. यावेळेला बॅटची कड, राहुल होता यष्टांच्या मागे, चूक होणार नाही. अजून एक विकेट गोज डाऊन. 16 धावांवर हा लागणारा अजून एक धक्का. येस डीजे. पाटील यांनी जे पारितोषिक लावलं होतं बंदर पखाडी या गावाकरिता की प्रत्येक खेळाडू जो विकेट घेईल त्याच्याकरिता 500 आणि जो हॅट्रिक घेईल त्याच्याकरिता 2000 आणि त्यानंतर आता कियारा पाटील यांच्यातर्फे सुद्धा पारितोषिक लावलं गेलंय 2000 रुपयांचं. जर हॅट्रिक कंप्लीट झाली तर नक्कीच 2000 रुपये देण्यात येतील. यावेळेला नक्कीच पायांवर जाऊन आदळला हा चेंडू आणि त्याचमुळे आता डॉट बॉल येईल. चांगलीच गोलंदाजी होते मैदानाच्या आत. रुपेश आलाय आता मैदानाच्या आत आणि आतापर्यंत सलग चांगलीच गोलंदाजी करतोय प्रणय. प्रणयवर यावर नक्कीच पूल केलाय हा आणि हा देखील एक सहज झेल. म्हणजे या षटकात ही दुसरी विकेट आहे प्रणय कोळीकरिता आणि एकंदरीत आतापर्यंत 1500 रुपये तरी कमावलेले आहेत पारितोषिकांमार्फत. ओव्हर टू यू डीजे. नवीन फलंदाज आता विशाल जातोय मैदानाच्या आत. तीन चेंडू आता नक्कीच प्रणय यांनी डॉट टाकलेत आणि कियारा पाटील यांनी जे पारितोषिक लावलंय मेडनकरिता 2000 ते देखील जर हवं असेल तर अजून 3 बॉल डॉट करावे लागतील. पण आता विशाल आहे मैदानाच्या आत. हा देखील तेवढाच कसलेला फलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॉलनी टप्पा पडत असताना काय टर्न प्राप्त केलाय. सिमेंटची ही खेळपट्टी आणि सिमेंटच्या खेळपट्टीवर एवढा मोठा टर्न. नक्कीच ही देखील खासियत राहिली आहे प्रणय कोहलीची. नवीन फलंदाज नक्कीच या टर्नवर ओळखू शकलेला नाहीये की कुठला स्ट्रोक त्याला खेळायचा आहे.
आणि 1000 रुपयांचं पारितोषिक आता देण्यात येणार आहे. जर मेडन ओव्हर कंप्लीट झाली तर केतन पाटील यांच्याकडून अजून अतिरिक्त 1000 रुपये देण्यात येतील. चार चेंडू नक्कीच डॉट हाताळलेत, त्यातल्या 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. यावेळेला अजून एक बॉल डॉट. मैदानाच्या आत कोणाला तरी रिस्पॉन्सिबिलिटी आता घ्यावी लागेल. षटकार चौकारांची भाषा आता करावी लागेल, अन्यथा हा स्कोर आता खूप लांब चाललाय. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक आणि ज्या ठिकाणी मेडन आली असती त्याला मेडन होऊन दिला नाहीये आणि षटकाराकरिता बॉल पाठवलाय सीमारेषा पार. विनयच्या बॅटमधून हा येतोय दिमागदार षटकार. 3 षटकांच्या अखेरीस आता 22 धावा. प्रणय तुमच्याकडे या षटकाकरिता आता 7 मिनिटं आहेत, अन्यथा शेवटच्या षटकाकरिता तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. वंदना केनी मॅडमना नक्कीच आपण विनंती करणार आहोत टॉस करिता. पुढील मॅचच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. साई माऊली आणि AR स्पोर्ट्स दोन्ही कर्णधार आले असतील तर चला या आपण टॉस करून घेऊया. टॉस आपण करून घेणार आहोत पुढील मॅचचा. साई माऊली आणि AR स्पोर्ट्स मधील ही मॅच. 1 मिनिट मॅच थांबवायची प्लीज. कोण कॉल करणार आहे? चला AR स्पोर्ट्स कॉल करणार आहेत. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. नक्कीच आता AR स्पोर्ट्स यांनी निर्णय काय असेल तुमचा सांगतील ते निर्णय नक्कीच आपण नंतर चर्चा करू दोन्ही कर्णधारांची. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. राजेश दादा आला की ते होईल ना बरोबर. त्यावेळेला अजून एक चांगला बॉल दर्शनचा आपण पाहतोय मैदानाच्या आत. डॉट बॉल येतोय. 2 बॉल आपण पाहिले मैदानाच्या आत दर्शन याचे आणि ते देखील ऑन द मार्क. पुन्हा एकदा दर्शन विनय करिता. अजून एक चांगला बॉल. बॉलच्या खाली यष्टीरक्षक चूक होणार नाही आणि अजून एक विकेट डाऊन. दर्शनच्या खात्यात देखील एक विकेट आता. येस डीजे. आत 94 धावांचं लक्ष होतं आणि आतापर्यंत तर 23 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. एक भलं मोठं लक्ष सज्ज केलं गेलं होतं पहिल्याच मॅच मध्ये. सागर 11 बंदर पखाडी या संघाने रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. आल्या आल्या रिव्हर्स स्ट्रोक नक्कीच कनेक्शन झालं नाहीये आणि त्याचमुळे अजून एक डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी आपण पाहतोय या देखील षटकात दर्शन याची. या मॅच नंतर लगेचच आपण पुढील मॅच सुरू करणार आहोत कुठलाही वेळ न दौडता. शॉर्ट बॉल होता यावेळेला. अजून एक डॉट बॉल येतोय दर्शनच्या खात्यात. आता एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल दर्शनचा.
लास्ट बॉल टू गो. यावेळेला अजून एक डॉट बॉल. म्हणजे या षटकात खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव आणि एक विकेट देखील घेतली आहे दर्शन याने. आता शेवटचं एक षटक शिल्लक असेल. हो तू युडीजे. कियारा पाटील यांच्यातर्फे. यावेळेला पहिल्याच बॉलवर नक्की मोठा हिट करायचा प्रयत्न होता पण डॉट बॉल येतोय. मिडनकरीता नक्कीच कियारा पाटील यांच्यातर्फे 5,000 रुपयांचा पारितोषिक देण्यात येणार आहे. पाहूया 5,000 रुपये कमवू शकतायत का राहुल मोरे. यावेळेला मेडन तर होणार नाही कारण आता एक धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेचं आता रूपांतर 4 धावांमध्ये. चौकार येतोय. येस डीजे. चौकार आलाय पण आता बराच वेळ निघून गेला या चौकाराकरिता. अवधूत ओपनिंग पासून बॅटिंग क्रीजवर उपलब्ध आहेत आणि जास्त काही करता आलेला नाहीये षटकारा चौकारांच्या हिशोबात. कारण पहिल्या डावात जर आपण पाहिलं तर चांगलीच बॅटिंग झाली. थोड्या चुका झाल्या. यावेळेला चांगला बॉल आणि एक धाव आता पुन्हा एकदा प्राप्त होईल. विवेक भंडारी आहे त्या ठिकाणी. चांगला थ्रो. एआर स्पोर्ट्स तुमचा डिसिजन करवायचा. एआर स्पोर्ट्स अजून एक चांगला चेंडू. यावेळेला राहुल मोरे याचा बॉल निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत गॅदर होईल आणि थ्रो होईल एक धाव पूर्ण होईल. अजून 30 धावा लगावल्या गेल्या स्कोअरबोर्डवर. शेवटचा एक बॉल. यावेळेला पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातील पहिली मॅच जिंकतोय तो म्हणजे सागर 11 बंदर पखाडिया संघ.